शेतकरी मित्रांनो, पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या पुढील म्हणजेच 22व्या हप्त्याची आतुरतेने वाट पाहणाऱ्या राज्यातील आणि देशातील सर्व शेतकरी बांधवांसाठी आज एक अत्यंत आनंदाची आणि मोठी दिलासादायक बातमी आहे. अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेल्या या हप्त्याची प्रतीक्षा आता अखेर संपली आहे. मित्रांनो, पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या 22व्या हप्त्याच्या वितरणाची तारीख आता शासनाकडून निश्चित करण्यात आली आहे. येत्या 13 मार्च 2026 रोजी देशभरात पीएम किसान उत्सव दिवस अतिशय उत्साहात साजरा केला जाणार आहे आणि याच महत्त्वपूर्ण कार्यक्रमाचे औचित्य साधून या योजनेचा 22वा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्याची घोषणा करण्यात आली आहे. हा मुख्य कार्यक्रम आसाम राज्यामध्ये आयोजित करण्यात येणार आहे. येत्या 13 मार्च 2026 रोजी सायंकाळी ठीक 5 वाजता खुद माननीय पंतप्रधानांच्या हस्ते या योजनेचा शुभारंभ होईल. एका क्लिकवर देशभरातील सर्व पात्र शेतकरी लाभार्थ्यांच्या थेट बँक खात्यामध्ये 22व्या हप्त्याचे 2000 रुपये जमा केले जातील. मित्रांनो, या वितरणासंदर्भातील सविस्तर आणि अधिकृत नोटिफिकेशन शासनाकडून लवकरच जारी केले जाईल, ज्यामुळे या प्रक्रियेवर अधिकृत शिक्कामोर्तब होईल आणि 13 मार्च 2026 रोजी देशभरातील शेतकऱ्यांना या रकमेचे वितरण होईल. आता वळूया एका दुसऱ्या महत्त्वाच्या मुद्द्याकडे. मित्रांनो, पीएम किसान योजनेप्रमाणेच आपल्या राज्य शासनाच्या नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा हप्ता देखील गेल्या अनेक दिवसापासून प्रलंबित आहे. अनेक शेतकरी बांधव या हप्त्याचीही वाट पाहत आहेत. सध्याच्या परिस्थितीनुसार अशी दाट शक्यता वर्तवली जात आहे की नमो शेतकरी योजनेचा हा हप्ता देखील पीएम किसानच्या 22व्या हप्त्यासोबतच वितरित केला जाऊ शकतो. परंतु मित्रांनो, येथे एक गोष्ट आवर्जून लक्षात घ्यायची आहे की नमो शेतकरी योजनेच्या हप्त्याबाबत राज्य शासनाकडून अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. सध्या ही केवळ एक शक्यता आहे. जशी नमो शेतकरी योजनेच्या हप्त्यासंदर्भात शासनाकडून कोणतीही नवीन आणि अधिकृत अपडेट येईल तशी ती माहिती आम्ही आमच्या चॅनलच्या माध्यमातून सर्वात आधी तुमच्यापर्यंत नक्की पोहोचवू. तर ही माहिती तुम्हाला महत्त्वपूर्ण वाटली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि आपल्या इतर शेतकरी मित्रांसोबत शेअर करायला विसरू नका. तर शेतीविषयक अशाच नवनवीन आणि खात्रीशीर माहितीसाठी आपल्या अमन मोहनावाले चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. तर पुन्हा भेटूया अशाच एका नवीन आणि महत्त्वपूर्ण अपडेटसह. तोपर्यंत आपली आणि आपल्या कुटुंबाची काळजी घ्या. धन्यवाद.